नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल असा हा धडा आहे. तत्पूर्वी आपण मागच्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचं स्वरूप आणि मागील शतकामध्ये झालेलं शीतयुद्ध आणि त्या शीतयुद्धाचे संपूर्ण जगावर झालेले परिणाम समजून घेतले. आता आपण त्याच विषयाला धरून अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत, जसे की परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचं स्वरूप जाणून घेणार आहोत. आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर जगातील सर्वच राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. कोणतंही राष्ट्र सर्वार्थाने हे स्वयंपूर्ण नसतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये परस्परावलंबन हे असतं. हा मुद्दा आपण मागील पाठामध्ये समजावून घेतला. परंतु हे परस्परावलंबन काही मोजक्याच देशांच्या फायद्याचं किंवा हिताचं असतं असं होता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं असलं पाहिजे. म्हणून यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करत असतं. जसे की कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या राष्ट्रांच्या गटामध्ये सामील व्हायचं, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणती भूमिका वठवायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. आणि या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांच्या चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते. प्रत्येक राष्ट्र हे सार्वभौम राष्ट्र आपापलं परराष्ट्र धोरण ठरवत असतं. म्हणूनच राष्ट्रातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता यातूनच राष्ट्रीय हितसंबंध हा मुद्दा पुढे येतो. परराष्ट्र धोरण समजून घेतल्यानंतर राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना ही परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंध व त्याचे स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आता राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं जी उपाययोजना केली जाते त्याला राष्ट्रीय हितसंबंध म्हणतात. आपला आर्थिक विकास साधून सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नातही राष्ट्रीय हितसंबंधाचा समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचं काय, योग्य अयोग्य काय याचा विचार करून जेव्हा काही निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करतो असं म्हटलं जातं. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये काही घटकांचा समावेश केला जातो, जसे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व व अखंडतेचं रक्षण करणं म्हणजे संरक्षण करणं हे प्रत्येक राष्ट्राचं सर्वोच्च राष्ट्रीय हित असतं. शिवाय आर्थिक विकास हेही प्रत्येक राष्ट्राचं हित असतंच. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणं अवघड जातं. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित देखील महत्त्वाचं मानलं जातं. आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा संबंध काय नेमका, तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होते. या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ते उद्दिष्ट जतन करण्याचं एक साधन ठरतं. परिस्थितीनुसार आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये काही बदल होत असतात आणि त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये देखील बदल होतात. या बदलांचं प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येतं आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण हे नेहमी प्रवाही असतं. आता आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरवलं जातं. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना काही घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. ते घटक म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान, त्या देशाची राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, त्या देशाचं राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. इत्यादी घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. सुरुवातीला आपण पहिला मुद्दा बघणार आहोत, देशाचे भौगोलिक स्थान. मित्रांनो, तुम्ही जर पृथ्वीचा गोल बघितला असेल किंवा कॅलेंडरसारखा जगाचा द्विमितीय राजकीय नकाशा पाहिला असेल तर त्यावरून तुम्हाला कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान हे समजू शकतं. त्यामध्ये काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी राष्ट्र आहेत.
त्यामध्ये काही राष्ट्रांना किंवा काही देशांना मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर काही देशांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात काय, तर त्या देशाचा आकार, त्या देशात असलेली लोकसंख्या, त्या देशातील जमिनीचा पोत, त्या देशाला लाभलेला समुद्रकिनारा, तिथे उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, या सर्व बाबींचा परराष्ट्र धोरण ठरवताना विचार करावा लागतो. दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये महत्त्वाचं स्थान असतं, कारण परराष्ट्र धोरण ठरवताना संसदेमध्ये त्याविषयी विस्तृत चर्चा केली जाते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहत असतात, परंतु नेमकं याउलट संघराज्य व्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांमध्ये धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचा देखील विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर शेजारी असलेले छोटं राष्ट्र श्रीलंकेमध्ये जर काही राजकीय घडामोडी झाल्या तर त्याचा परिणाम आपल्याकडील तामिळनाडू राज्यात होतो. तसंच छोटा बांगलादेशामध्ये जरी काही राजकीय उलथापालथ झाली तर त्याचा परिणाम पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर होतो. आता पुढचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे अर्थव्यवस्था. आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आता झालेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणांवर 2 प्रकारे परिणाम होतो. एक म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध आणि आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात. आणि दुसरं म्हणजे सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे ठरतात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असेल तितके राष्ट्र सामर्थ्यशाली आहे अशी मान्यता मिळते, आणि म्हणूनच प्रत्येक राष्ट्र हे आर्थिक सुरक्षितता भक्कम करण्याच्या मागे लागलेलं आहे. अर्थव्यवस्था मजबूत असणारं राष्ट्र हे कमी परावलंबी असतं व त्यांना त्यांचं स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण देखील आखता येऊ शकतं. म्हणून प्रत्येक देशाच्या, प्रत्येक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या घटकांमध्ये पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात त्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा महत्त्वाचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करत असतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावादाची भर घातली, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी पंतप्रधान किंवा त्यांचं मंत्रिमंडळ घेत असलं तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ही मदत करत असते. परराष्ट्र धोरणास आवश्यक असणारी माहिती गोळा करणं आणि त्या माहितीचं योग्य ते विश्लेषण करून ते विस्तृतपणे सांगणं, त्यावर आधारित योग्य तो सल्ला देशाला देणं इत्यादी कामं प्रशासकीय अधिकारी पार पाडत असतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समिती देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. अशा प्रकारे आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक बघितले. आता आपण प्रमुख मुद्द्याकडे वळणार आहोत, ते म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती आपण आतापर्यंत घेतली, परंतु भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून भारताने आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखायला सुरुवात केली. भारताच्या संविधानामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसं आखावं याविषयी तरतूद केलेली आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकटच या संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला किंवा संवर्धनाला प्राधान्य द्यावे आणि आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद हे शांततेच्याच मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केलेले आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं,
व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणं हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट मानलं जातं. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीनुसारच विकसित करण्यात आलेले आहे. आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या आणखी काही उद्दिष्टांची चर्चा करणार आहोत. शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणाला बाधा येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही हे बघणं गरजेचं आहे. भारताच्या एकतेचे आणि अखंडतेचे संरक्षण करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या भारतीय नागरिकांच्या हिताचं संरक्षण करणं ही जबाबदारी देखील आपली आहे आणि ही जबाबदारी त्या त्या देशातील आपल्या भारतीय दूतावास कार्यालयातर्फे पार पाडली जाते. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणे अशा पद्धतीने अनेक उद्दिष्ट भारतापुढे आज तरी आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेताना सुरुवातीचा जो काळ आहे तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात परराष्ट्र धोरणाची आखणीला सुरुवात झाली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादाला पहिल्यांदा विरोध केला. नंतर आंतरराष्ट्रवादाची भूमिका घेऊन जगामध्ये शांतता व सुरक्षितता कशी नांदेल या गोष्टीला प्राधान्य दिलं. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रमुख 3 बाबींचा प्रभाव होता. एक म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचं आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दुसरं म्हणजे पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले होते. आणि तिसरं म्हणजे स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य होते. सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. परंतु ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली आणि काही आफ्रो आशियाई देश हे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन काही लष्करी संघटना ज्या उदयाला आल्या होत्या त्यांचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया मंदावली. त्यानंतर मात्र यथावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झालेले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही 2 तत्त्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्त्वे झाली. या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षामध्ये तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 3 युद्ध झाली. पहिलं झालं ते 1947-48मध्ये, दुसरं 1965मध्ये काश्मीर मुद्द्यावरून झालं आणि तिसऱ्या झालेल्या युद्धामध्ये एक अतिशय वेगळी घटना त्यामध्ये घडलेली होती. ती म्हणजे पाकिस्तानमधून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्यात आली आणि बांगलादेशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आलं. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारचं स्थैर्य होतं. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा त्यावेळी उदय झालेला होता. 1974मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपली क्षमता जगासमोर सिद्ध केली. एक अण्वस्त्र निर्मिती करणारा देश म्हणून जगाच्या पुढे आपली भूमिका मांडली. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस देखील सुरुवात केली आणि अशा पद्धतीने भारताने जगासमोर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण आता घेऊयात. हा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घेणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच 1947 पासून तर 1990पर्यंतचा हा पहिला टप्पा आणि दुसरा जो टप्पा आहे तो 1991 ते आजपर्यंतचा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये जगामध्ये शीतयुद्धाची सुरुवात झाली होती आणि या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केलेला होता आणि म्हणूनच सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं,
विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणं, या बाबींना, या गोष्टींना या काळामध्ये प्राधान्य दिलं गेलं. आणि याचा परिणाम असा झाला की या धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी अमेरिका, रशिया यासारख्या महासत्तांकडून मदत मिळवणं शक्य झालं. शिवाय संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर देखील या काळामध्ये भर दिला गेला. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आयात करण्यात आलं. त्यासाठी सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी यासारख्या बड्या राष्ट्रांनीसुद्धा भारताला सहाय्य केलं. परंतु या कालखंडामध्ये भारताला काही आव्हानांना देखील सामोरं जावं लागलं. त्यामध्ये पाकिस्तानशी वारंवार होणारा संघर्ष, बांगलादेशाची झालेली 1972मध्ये झालेली निर्मिती, तसंच चीनशी होणारा संघर्ष या गोष्टींचा समावेश होतो. म्हणूनच 1974मध्ये भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता जगाला दाखवून दिली. हे सगळं 1990पर्यंत अतिशय जोमाने चालू होतं. परंतु 1991 नंतर म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनलं. शीतयुद्धानंतरच्या काळात राजकीय आणि लष्करी संबंधांना आता प्राधान्य राहिलेलं नव्हतं. परराष्ट्र धोरणामध्ये अर्थकारण, देशाचा व्यापार, देशातील शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण शिथिल करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि म्हणून साहजिकच मग शेजारी देशांबरोबरील व्यापारामध्ये वाढ झाली. जागतिक व्यापारामध्ये आपला सहभाग वाढवला गेला. आर्थिक विकास व दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले. शिवाय 1990 नंतरच्या दशकामध्ये अग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांशी असणारे आपले संबंध आणि आर्थिक व्यवहार अतिशय व्यापक करण्यात आले, बळकट करण्यात आले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यासारख्या राष्ट्रांशी असणारी आपली देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर वाढवली गेली. शिवाय 2016मध्ये आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताने आपला सहभाग वाढवला. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यासारख्या देशांबरोबर आपले आर्थिक संबंध आणि व्यवहार वाढवण्यामध्ये भारताला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवाय भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या बाबतीत सारखेपणा आढळतो. तो म्हणजे या दोन्ही देशांमध्ये संसदीय लोकशाही पद्धती आहे आणि त्यानुसारच अमेरिकेचे आणि भारताचे संबंध आता अधिक दृढ झालेले आहेत. या दोन्ही राष्ट्रांचा परस्परांवरील विश्वास वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताचं स्थान आता उंचावलेलं आहे. पुढचा मुद्दा म्हणजे भारताचं आण्विक धोरण जे आहे ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. तसं पाहायला गेलं तर अणुशक्तीचा अर्थ, त्याचा उपयोग या गोष्टींचा अभ्यास आपण इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या माध्यमातून आधीच केलेला आहे. परंतु अणुशक्तीचं महत्त्व लक्षात घेऊन भारतानं स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1947 नंतर लगेचच अणुऊर्जा कार्यक्रमाला सुरुवात केली. त्याचा जणू पायाच घातला गेला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग हे भाग स्थापन केले गेले. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. याचा परिणाम असा की ऊर्जेची निर्मिती हा जरी मुख्य उद्देश असला तरी आपली लष्करी क्षमता वाढवणे, निर्माण करणे हेही त्यामागचं एक उद्दिष्ट होतं. आणि या उद्दिष्टानुसारच 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. त्यानंतर 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माण केली. अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्र देखील आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदल देखील भक्कम करण्यात आलेलं आहे. परंतु अण्वस्त्र अत्यंत विध्वंसक असतात. त्यांचा वापर कधीही होणार नाही यासाठी अनेक राष्ट्र सातत्याने प्रयत्न करत असतात. यामध्ये बड्या राष्ट्रांनी त्यासाठी जगासमोर दोन करार देखील मांडले. अण्वस्त्र प्रसारबंदी करार आणि दुसरा म्हणजे सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. या दोन्ही करारातील अटी केवळ बड्या राष्ट्रांच्या फायद्याच्याच होत्या आणि म्हणूनच काही विकसनशील राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्या नाही. कारण त्या विकसनशील राष्ट्रांसाठी जाचक अटी होत्या
म्हणून या राष्ट्रांनी या करारांवर सह्या केल्या नाहीत आणि आपले अण्वस्त्र कार्यक्रम हे पुढे चालू ठेवले. परंतु याचा परिणाम असा झाला की अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या देशांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा जगाचा विनाश हा जवळजवळ येऊ पाहत आहे. म्हणून अण्वस्त्र निर्मिती ही घातकच आहे. परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी अण्वस्त्र निर्मिती करण्याची भावना काही देशांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच भारत आता एक अण्वस्त्रधारी जबाबदार राष्ट्र बनलेलं आहे. आणि म्हणून या जबाबदार राष्ट्राने कायमच अण्वस्त्र निर्मितीच्या प्रयत्नांना विरोधच केलेला आहे, कधीही पाठिंबा दिला नाही. कारण जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदावी अशीच भारताची भूमिका आहे. म्हणून अण्वस्त्र निर्मिती करण्यासाठी विरोध जरी असला तरी अण्वस्त्र निर्मिती ही काही देशांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वीकारलेली एक योजना आहे. अशा प्रकारे परराष्ट्र धोरणाचा आढावा घेतल्यानंतर आपण आता भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास हा पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. परंतु तत्पूर्वी हा पाठ जो आहे भारताचे परराष्ट्र धोरण, हा पाठ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा दोनदा ही चर्चा ऐकायची आहे आणि त्यानंतर पाठाखाली दिलेला स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. पुढच्या वेळेला आपण तिसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत.